रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशीची विनंती। बारामती विमानतळ, पुणे रिंग रोडला अजितदादांचं नाव देण्यासह देवगिरीवर स्मारक करण्याची मागणी। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल आज किंवा उद्या येण्याची शक्यता। डीजीसीएने केलेल्या चौकशीचा अहवाल सादर होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। राज्यसभेवर पुन्हा जाण्यासंदर्भात शरद पवारांचं मौन। शरद पवारांकडून राज्यसभेचा चेंडू महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कोर्टात। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा पवारांच्या पक्षातल्या नेत्यांना सल्ला। राज्यसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच। प्रियंका चतुर्वेदींसह राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे इच्छुक। उद्धव ठाकरेंकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती। राष्ट्रवादीकडून पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार। प्रफुल्ल पटेल यांची घोषणा। एकमुखाने आणि एकमताने पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर ताण। पायाभूत सोयी सुविधांच्या प्रश्नांवर बोलताना मंत्री गणेश नाईकांचं विधान परिषदेत विधान। कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांसह मनीष सिसोदियांची निर्दोष मुक्तता। निर्दोष ठरताच केजरीवालांना अश्रू अनावर। भाजपाने खोटे आरोप लावून षडयंत्र रचल्याचा मोदी शहांवर आरोप। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभरात मायबोलीचा जय जयकार। विधान भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन। तर ठाण्यात मनसे परप्रांतीयांना देणार मराठीचे धडे। कांद्याचे दर घसरल्यानं लासलगावात शेतकरी आक्रमक। कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन। कांद्याला प्रति क्विंटल 500 ते 600 रुपये दर। शालेय विद्यार्थिनीच्या विनयभंगानं बदलापूर पुन्हा हादरलं। नामांकित शाळेच्या खासगी स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग। पालकांच्या तक्रारीनंतर बस चालकावर गुन्हा दाखल। विदेशी महिला पर्यटकासोबत मुंबईत गैरवर्तन। मुलांकडून 15 मिनिटं महिला पर्यटकाचा पाठलाग। पर्यटक महिलेकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। मुंबई पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू।